नमस्कार, मी अशोक मुरुमकर. काय सांगतामध्ये आपलं स्वागत. करमाळा तालुक्यात जिल्हा परिषदेचे 6 गट आणि पंचायत समितीच्या 12 गणांसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी आज शेवटचा दिवस आहे. आज शेवटचा दिवस असल्यानं करमाळा तहसील कार्यालय परिसरात चोख असा बंदोबस्त ठेवण्यात आलेला आहे. आज उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी शेवटचा दिवस असल्याने इच्छुकांची मोठी गर्दी होऊ शकते. आज भाजपच्या नेत्या रश्मीदीदी बागल यांचाही अर्ज दाखल होण्याची आज शक्यता आहे. दुसरीकडं पाटील गटाच्या उमेदवार देखील आज उमेदवारी अर्ज दाखल करतील. याशिवाय जगताप यांची देखील आज पत्रकार परिषद ठेवण्यात आलेली आहे. यामध्ये नेमकी त्यांची काय भूमिका असेल हे देखील स्पष्ट होणार आहे. मोहिते पाटील आणि जगताप आणि पाटील गट यांच्यामध्ये नेमके पक्षीय पातळीवरती निवडणूक होणार की स्थानिक आघाडी करून हे आज समजणार आहे. यांच्यामध्ये बऱ्याच नाट्यमय घडामोडी घडत आहेत. नेमकं घड्याळ या चिन्हावरती निवडणूक लढायची की तुतारी या चिन्हावरती निवडणूक लढायची की स्थानिक आघाडी करून, असे तिघांमध्ये वेगवेगळे मतभेद आहेत. काल आपण पाहिलं की भाजपचे गणेश चिवटे यांच्या पत्नी अश्विनी चिवटे यांचा वीट जिल्हा परिषदेच्या गटासाठी उमेदवारी अर्ज दाखल केला. शक्तीप्रदर्शन करून त्यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला. याबरोबर राष्ट्रवादीचे सुभाष गुळवे यांनी देखील त्यांच्या पत्नी वनिता गुळवे यांचा उमेदवारी अर्ज दाखल केला. त्यांनी देखील गाड्यांचा तापा आणत मोठं शक्तीप्रदर्शन या ठिकाणी केलं. आज उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा शेवटचा दिवस असल्याने आपण जर पाहिलं तर परिसरात देखील आज गर्दी होताना दिसत आहे. 3 वाजेपर्यंत ही उमेदवारी दाखल करण्याचा वेळ आहे. 2:30 वाजेपर्यंत उमेदवारी अर्ज खरेदी करता येणार आहे आणि त्यानंतर अर्ध्या तासात उमेदवारी अर्ज दाखल करता येणार आहे. निवडणूक निर्णय अधिकारी अनिल कारंडे यांनी या परिसरात बंदोबस्त ठेवलेला आहे. तहसीलचं जे बाहेरचं गेट आहे ते देखील गेट बंद ठेवण्यात आलेलं आहे. कोणताही अडथळा इच्छुकांना होऊ नये यासाठी नियोजन करण्यात आले आहे. पोलीस निरीक्षक रणजित माने यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांचा देखील येथे मोठा बंदोबस्त असल्याचं पाहायला मिळत आहे. याशिवाय जगताप गटाची देखील आज 4 वाजता पत्रकार परिषद आहे. यामध्ये देखील काय निर्णय होतो हे पाहावं लागणार आहे. या सर्व घडामोडींवरती आपलं लक्ष असणार आहे. धन्यवाद.